लोकसभेच्या निकालात महाराष्ट्रात काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या आणि आता नाना पटोलेंनी सर्वच 288 जागांवर तयारी सुरू आहे असं सांगून स्वबळाचा इशारा दिला। तर मुंबईत महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचं म्हटलंय। पाहूयात। महाराष्ट्रामध्ये 288 जागेवर काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरू आहे। महाविकास आघाडी म्हणून आम्ही 3 पक्ष तर आहोतच, पण इतर घटक पक्ष सुद्धा आणि सामाजिक संघटना सुद्धा यांच्या त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार। भंडाऱ्यातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सर्व 288 विधानसभेच्या जागेवर काँग्रेसची तयारी सुरू झाल्याचं सांगितलं आणि इकडे मुंबईत महाविकास आघाडीच्या पहिल्या प्राथमिक बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असल्याचं जाहीर केलं। महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळीकडे चालू केलेलं आहे। इथला आमदार आहे, स्वाभाविक आहे, इथं मला यावं लागतं आणि इथल्या लोकांचे प्रश्न समजून घ्यावं लागतात, प्रश्न सोडवावं लागतात। पण महाराष्ट्रामध्ये 288 जागेवर काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरू आहे। जेव्हा 3 पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात याचा अर्थ असा, पृथ्वीराजजींनी सांगितलेलं आहे की आमची एक प्राथमिक बैठक, अगदी प्राथमिक बैठक आपल्या समोर येण्याआधी झालेली आहे आणि येणारी विधानसभा सुद्धा जे लोक आमच्या सोबत आहेत, महाविकास आघाडी म्हणून आम्ही 3 पक्ष तर आहोतच, पण इतर घटक पक्ष सुद्धा आणि सामाजिक संघटना सुद्धा यांच्या त्यांना सोबत घेऊनच आम्ही लढणार आहोत। महाविकास आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित होते, मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हजर राहिले नाहीत। त्यांच्याऐवजी पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरातांनी हजेरी लावली आणि आपल्या गैरहजेरीला पूर्वनियोजित दौऱ्याचं कारण पटोलेंनी दिलं। तर शरद पवारांनी लोकसभेतल्या मोदींच्या 18 सभांवरून चिमटा काढला। मोदींच्या सभा झाल्या तिथं महाविकास आघाडीलाच फायदा झाला, विधानसभेतही आमचाच फायदा होईल असं शरद पवार म्हणाले। देशाचे प्रधानमंत्री यांच्या 18 सभा झाल्या आणि एक रोड शो झाला। त्यांच्या या 18 सभा ज्या ठिकाणी झाल्या आणि रोड शो ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी आम्हा लोकांच्या उमेदवारांना जनतेने फारच मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रधानमंत्र्यांच्या जेवढ्या ज्या जागा व्यक्ती होती तेवढं आमच्या स्पष्ट बहुमताच्या दृष्टीनं अनुकूल वातावरण होईल। त्यामुळं त्यांनाही धन्यवाद देणं हे माझं कर्तव्य समजतं। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांची मतं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे गेल्याचं स्पष्ट दिसलं। उद्धव ठाकरेंनीही याला कबुली दिली। त्यावरून आता भाजपकडून ठाकरेंना घेरायला सुरुवात झाली आहे। आम्ही इस्लामच्या विरोधी नाही आहोत, मुसलमान विरोधी नाही आहोत, देशभक्तांच्या बाजूने आहोत। उद्धवजी ते अन्य सगळे मंडळी कडकडून मिठ्या मारून नंग्या तलवारी ज्यांच्याकडनं घेतायत त्यांना PFI वरची बंदी बरोबर आहे हे सांगण्याची हिंमत ठेवत नाहीये की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं। त्याच्यात माझे मराठी तर आहेतच, हिंदू सुद्धा आहेतच, मुस्लिम सुद्धा आहेतच, ख्रिश्चन आहेतच, शीख आहेत, इतर सर्व। आणि तुम्हाला काय वाटतं, रक्त सांडून मिळवलेली मुंबई मराठी माणसांनी त्यांच्या डोळ्यात देखत जर लुटली जात असेल तर अशा वेळेला मराठी माणूस लुटणाऱ्याला मत देईल। महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदापि झोपेत सुद्धा मत नाही देणार। त्याच्यामुळे अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव आली नसेल तर मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल। नाही, वोट जिहाद म्हणजे काय? कारण स्वतः नरेंद्र मोदीजींनी सांगितलं होतं की ते त्यांचं बालपण मुस्लिम कुटुंबियांच्या सान्निध्यात गेलेलं आहे। ईदच्या मिरवणुकीत ते ताज्या खालनं जायचे, त्यांच्या घरचं जेवण ते जेवायचे। आता मग त्या खाल्ल्या मिठाला ते जागलेत की नाही जागलेत? त्याच्यामुळे वोट जिहाद हा शब्द मला काय कळलेला नाही। मोदींनी पहिले सांगावं, जर ते लहानपणी त्यांच्या शेजारच्या मुस्लिम कुटुंबियांकडचं जेवण जेवत असतील तर त्या मिठाला ते जागलेत आणि जागणार आहेत की नाही जागणार आहेत? नाही, ते मी फक्त मिठाचं बोललोय। मीठ नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही जेवणात टाकतात, त्याच्यामुळे ते जेवण काय जेवले ते त्यांनी सांगावं आणि त्याच्यानंतर त्यांनी गोवंश हत्या बंदी पुढे करणार आहेत का? मला तर मुस्लिम असो, आता मीच मराठा माझ्या विरुद्ध का जातील किंवा अजून मागासवर्गीय, सगळ्यांनी मला मतदान केलं आणि मी असं म्हणणार नाही
शिवसेना आयुष्यभर मुस्लिमांविरुद्ध, ते मुस्लिम शब्द पण बोलत नाही, तो शब्द मी बोलू इच्छित नाही. मातोश्री त्या शब्दाला काय बोलतात मुसलमान लोकांना ते मला माहिती आहे. आता शेवटी आले, आता मियाबाई झाले, आता उद्धव मिया म्हणतात त्यांना. सोडून गेलेल्या आमदारांवरही उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे. जे सोडून गेले त्यांना परत घेणार नाही असं ठाकरे क्लिअर कट बोललेत. त्याचवेळी वंचित आघाडीला सोबत घेणार का यावर मात्र त्यांनी स्पष्ट बोलणं टाळलंय. उद्धव साहेब, तुम्हाला जी लोक सोडून गेली आहेत, यापूर्वी 2 गट झाल्यानंतर दुसऱ्या बरोबरची लोक काही सोडून गेली, ते अजिबात परत घेणार नाही. उद्धव साहेब, तुम्हाला जी लोक सोडून गेली आहेत, यापूर्वी 2 गट झाल्यानंतर दुसऱ्या बरोबरची लोक काही सोडून गेली, ते अजिबात परत घेणार नाही. देखो, पहले ही जैसे जयंतराव जी ने कहा, जितने लोग हमारे साथ अभी रहे और उन्होंने संघर्ष किया, हम उनको लेकर आगे जाएंगे. और कुछ लोग अगर आना चाहते हैं, सिर्फ ये या वो ऐसे नहीं, तो खींचातानी किए बिना अगर वो आना चाहते हैं तो देखेंगे. लेकिन मैं जिसका नाम आपने लिया वो नाम लेकर मैं कुछ नहीं कहना चाहता, मैं जनरल बात कर रहा हूँ. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए, ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. विधानसभेच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडी कामाला लागली आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्राथमिक चर्चा देखील झाली. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए, ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.